प्रेक्षकांनो नमस्कार, मी अभिजित दराडे। आज महाराष्ट्रातल्या राजकारणाला हादरून टाकणारी एक बातमी सकाळपासून चर्चेत आहे। रोहित पवार आज सकाळी माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी थेट आरोप केला आणि हा आरोप त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे अजित पवारांच्या निधनानंतर। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा होता, हा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। रोहित पवारांनी आरोप करताना 10 मार्च 2026च्या एका पत्राचा उल्लेख केला। हे पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं आणि आता ते जे पत्र आहे जे सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलं होतं ते पत्र आता माझ्या हातात आहे। त्या पत्रात नक्की काय उल्लेख होते, रोहित पवारांनी काय आरोप केलेत, खरंच सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करायचे होते का, तेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये या व्हिडिओत पाहणार आहोत। आता सुरुवातीला रोहित पवार यांनी काय आरोप केले हे मी तुम्हाला सांगतो। रोहित पवार म्हणाले की काही दिवसांपूर्वी अजितदादा पक्षाच्या काही कागदपत्र समोर आली। हा कागद 10 मार्च 2026चा आहे। यामध्ये सुनेत्रा काकी यांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, अजितदादा यांचा अपघात 28 जानेवारी 2026 ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला केला तो ग्राह्य धरू नये। 26 फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेलं होतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं असं रोहित पवार यांनी सकाळी आरोप केलेला होता। आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की आमच्या पक्षाची कॉन्स्टिट्यूशन बदललंय, जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे ताकद असेल असं या पत्रात नमूद केलेलं होतं। आता नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्याध्यक्ष कोण होते तर प्रफुल्ल पटेल। यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिडेंटकडे यांच्याकडे राहतील असं पत्रात नमूद केलेलं होतं। पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळालं तेव्हा सुनेत्रा पवारांनी आयोगाला एक पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत कोणतंही आलेलं पत्र विचारात घेतलं जाऊ नये असं रोहित पवारांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं होतं। आता रोहित पवारांचा हा दावा नक्की किती खरा आहे किती खोटा आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उत्तरं देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की रोहित पवार हे फक्त पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी आणि संभ्रम व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत। वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल यांच्याकडे स्वतः अजित पवार यांनीच हे सगळे अधिकार दिलेले होते, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची जी केस कोर्टामध्ये सुरू होती त्या केसमध्ये अजित पवार यांना प्रत्येक सुनावणीला जाणं पॉसिबल नव्हतं। त्यामुळे अजित पवार यांच्या वतीने प्रफुल्ल पटेल हे सुनावणीला हजर राहतील आणि ते अधिकार जे असतील ते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असतील असं जे स्पष्टीकरण आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं आलेलं आहे। पण रोहित पवार यांनी 10 तारखेचा पत्राचा जो उल्लेख केलेला होता, जे पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं होतं आणि तेच हे पत्र आहे। त्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी रोहित पवार यांनी सांगितलेले काही मुद्दे अगदी तंतोतंत जुळत आहेत आणि त्यांचं या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं होतं की 28 जानेवारी 2026 पर्यंत पार्टीकडून आलेल्या किंवा कुठल्याही व्यक्तीकडून आलेल्या पत्र जे आहेत ते ग्राह्य धरले जाऊ नयेत। आता मुद्दा उपस्थित हा होतो की अजित पवार यांच्या पक्षाकडनं जो काही स्पष्टीकरण देण्यात येत आहे त्यामध्ये किती तथ्य आहे, कारण सुनेत्रा पवार यांनी दिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख सुद्धा तशाच पद्धतीचा केलेला आहे आणि हे पत्र सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे 10 मार्च 2026 रोजी आणि त्यावेळेस 4:55 संध्याकाळी जी बैठक झाली होती ती बैठक होती नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे वर्किंग कमिटीची जी बैठक झालेली होती ती बैठक झाली होती नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया वरळी मुंबई। 4:30 वाजता ही बैठक झाली होती। त्या बैठकीचा जो इतिवृत्त आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला दिलेला होता। त्या बैठकीत नक्की काय काय घडलं हे सुद्धा स्पष्टपणे त्या पत्रात उल्लेख केलेला होता आणि शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 28 जानेवारी 2026 पासून आत्ताच्या तारखेपर्यंत म्हणजे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत पक्षाकडून येणारा कुठलाही कागद कुठलंही पत्र किंवा कुठलीही माहिती ग्राह्य धरली जाऊ नये। अर्थात हे जे पत्र होतं जे रोहित पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर केवळ 18 दिवसात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव या तिघांनी दिलेलं जे पत्र होतं
की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जी घटना आहे ती बदललेली आहे आणि सर्व अधिकार आहेत ते वर्किंग प्रेसिडेंटकडे असतील. म्हणजेच रोहित पवार यांचा जो आरोप होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हायजॅक करायचा होता, मात्र सुनेत्रा पवारांनी ही सगळी खेळी ओळखली आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख होता की हे जे आधी आलेले पत्र आहेत ते ग्राह्य धरले जाऊ नयेत आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या या एका पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खरंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करायची होती का? सुनेत्रा पवार यांच्या एका खेळीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय का? रोहित पवार यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.